बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्हाला चहासोबत काहीतरी गरमागरम खायचं आहे, काहीतरी वेगळं किंवा खास खायचं आहे, तर एकदा तुम्ही हे उडीद डाळीचे वडे नक्कीच घरामध्ये बनवून चहासोबत खाऊन बघा. अशा पावसाळ्यामध्ये तुम्ही एकदा जर बनवलात ना, तुम्ही वारंवार हे वडे बनवून खाणार आहे. इतके सोपे आहे बनवायला आणि चवीला सुद्धा खूपच भारी लागतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा हे वडे ना फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात. जर डाळ भिजून तयार असेल तर. तर सगळ्यात आधी ना आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी इतकी मुगाची डाळ ॲड करायची आहे आणि 1 वाटी इतकी उडीद डाळ ॲड करायची. जी पांढरी डाळ असते की नाही, ते आपण इडली डोश्यासाठी वापरतो ती डाळ वापरायची आहे. त्यानंतर डाळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची. आधी 1-2 पाण्याने धुवून घ्यायची. तर बघा इथे मी पाणी ॲड करून घेतलेले आहे. आता डाळ छान हाताने चोळून घासून आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे. डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दुसरं पाणी ॲड करायचं आहे. तर बघा इथे डाळ छान धुतलेली आहे. आता याच्यामध्ये ना मी दुसरं पाणी ॲड करून घेतलेले छान पाणी, फ्रेश पाणी ॲड करायचं आहे. आणि ही डाळ ना 1 ते दीड तासामध्ये भिजून तयार होते. जास्त वेळ लागत नाही. तर इथे बघा जवळपास 2 तास झालेत आणि आपली डाळ खूप छान भिजून तयार झालेली आहे. एक डाळ आपण तोडून बघूया. तर बघा डाळ एकदम छान अशी तुटत आहे. म्हणजेच आपली डाळ खूप छान भिजलेली आहे. आता लगेच आता बाकीची तयारी करून घेऊया. डाळ भिजली ना तर तुमचे वडे बनवायला जास्त वेळ लागणार नाही. पटकन बनून तयार होतात. तर बघा एक मिक्सरचा पॉट घ्यायचा. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकी डाळ ॲड करायची. खूप जास्त नाही. फक्त 2 चमचा इतकी डाळ ॲड करायची आहे. डाळ जर तुम्ही बारीक करून ॲड करणार ना, तुम्हाला जास्त बेसन वापरायची गरज नाहीये. त्यासाठी बघा इथे मी 2 चमचे इतकी डाळ बारीक करून घेणार आहे. तर पॉटमध्ये 2 चम्मच म्हणजे मोठा चम्मच आहे त्या चमचने किंवा 1 वाटी इतकी डाळ आपल्याला पॉटमध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर 10 ते 12 मिरची ॲड केलेली हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे ॲड करून मिक्सरला लावून छान बारीक वाटून घ्यायची आहे डाळ आपल्याला. तर बघा डाळ वाटून तयार आहे. आता आपल्याला ही डाळ ना दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मी एकदम सॉफ्ट अशी डाळ वाटून घेतलेली. अशीच डाळ वाटायची आपल्याला, एकदम मोठी वाटायची नाही. तर डाळ वाटून तयार आहे. आता एक मोठं बाउल घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी ना हे डाळीचं जे पेस्ट करून घेतलेलं आपण ते काढून घेऊया. तर बघा इथे मी डाळीचं पूर्ण पेस्ट काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रीडियंट्स ॲड करून घेऊया. तर सगळ्यात आधी ना आपल्याला जी डाळ आपण भिजत ठेवलेली आहे, ती डाळ इथे ॲड करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता फक्त मी मोठ्या चमचने 2 चमच इतकी डाळ बारीक करून घेतलेली आहे. पूर्ण बाकीची डाळ अशीच ॲड करून घेतलेली आहे. आणि त्याच्यात अजिबात पाणी ॲड करायचं नाही. एक्स्ट्राचं जे पाणी असेल डाळीमध्ये ते पूर्ण काढून घ्यायचं किंवा एखाद्या चाळणीतून चाळून घ्या ही डाळ आणि त्यानंतर मिक्स करा. तर बघा डाळ ॲड केल्यानंतर इथे मी मोठ्या साईजचे 2 कांदे पातळ चिरून घेतले. ते सुद्धा आपल्याला डाळीमध्ये ॲड करायचे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतली 1 वाटीभर कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरने खूप छान फ्लेवर येतो वड्याचं. त्यानंतर 10 ते 12 कढीपत्ता छान बारीक चिरून ॲड करायचे आहे. त्यानंतर अर्धा वाटी इतकं बेसन घेतलंय बघा इथे मी. आणि इथे बघा मी अर्धाच वाटी बेसन ॲड केलेलं आहे. जर आपण डाळ बारीक केली नसती ना, तर आपल्याला जास्त बेसन ॲड करावं लागलं असतं. तर बेसन ॲड केल्यानंतर पाव चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेला आहे. पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतकं धनी पावडर ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हाताने सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान एक गोळा तयार करायचा. खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही किंवा जर डाळीमध्ये जास्तीचं पाणी असेल, तर एखाद्या चाळणीतून तुम्ही हा पूर्ण पाणी नितरवून घ्या आणि एक घट्टसर असा आपल्याला इथे गोळा तयार करायचा पीठ लावून घ्यायचं याचं. तर तुम्ही इथे बघू शकता मी हाताने छान असं चोळून व्यवस्थित मिक्स करणार आहे. कांद्याला खूप जास्त पाणी सुटतो त्यासाठी वड्याचं पीठ मिक्स केल्याबरोबर वडी करायला घ्यायचं आहे. तर बघा आपल्या वड्याचा जो बॅटर आहे तो मी तयार करून घेतलेला आहे. आता लगेच मी तुम्हाला इथे वडे कसे करायचे ते सुद्धा करून दाखवते. एकतर तुमच्याकडे जर तेलाचा जो पॉकेट असतो ना त्याच्यावर सुद्धा तुम्ही खूप छान वडे करून घेऊ शकता किंवा एखादी पॉलिथिन घ्या, प्लास्टिक घ्या त्याच्यावर सुद्धा हे वडे थापून घेऊ शकता. पण मी सिंपली हातावर थापून दाखवणार आहे तुम्हाला. पण हातावर जमत नसेल तर तुम्ही पॉलिथिनवर करून घेऊ शकता. तर बघा एक गोळा घ्यायचा दोन्ही हातामध्ये बघा अशा पद्धतीने छान असं त्याला फ्लॅट करून घ्यायचं. दोन्ही हातावर असं आलटून-पलटून छान असं जेवढं पातळ करता येते तेवढं पातळ करायचं आणि इथे आपला एक वडा मी तयार केलेला आहे. इकडे गॅसवर तेल सुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये वडे तळायला टाकायचे. तर बघा मी एक वडा टाकलं. खालच्या बाजूने छान असं कलर येऊ द्यायचं, थोडंसं लाईट कलर. त्यानंतर वड्याला पलटवून घ्यायचं. इथे मी एकच वडा एका वेळेला तळून दाखवलेला आहे. आता दुसऱ्या बॅचमध्ये तुम्ही 2-3 करून ॲड करू शकता. तर बघा इथे छान असा मीडियम गॅसवर क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत वडा इथे मी तळून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे सुद्धा वडे बनवून घेऊया. तर पहिल्या बॅचमध्ये मी एकच वडा करून घेतला. तर बघा आता दुसरी बॅच सुद्धा टाकून दाखवते. तर एका वेळेला 2-3 वडे बसतात. खूप जास्त बसणार नाही. कारण हे वडे साईजने
थोडेसे मोठे असतात. अजून याच्यापेक्षा थोडेसे मोठेच असतात, पण मी ते थोड्या छोट्या साईजचे करून घेतलेले आहे, म्हणजे तळायला सोपे जातील त्यासाठी. तर बघा ते मी परत 3 वडे तळायला टाकलेले आहे. टाकत असताना तेल छान गरम करायचं आणि फुल गॅस ठेवायचं. थोडीशी हलकी गोल्डन लेयर आली ना, की गॅस मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर छान आपल्याला आलटून-पलटून क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे. जर तुम्ही हाय फ्लेमवर हे वडे तळून घ्याल ना, तर बाहेरून छान कलर येईल, पण मधून थोडेसे कच्चे वाटतात. जास्तच पीठ लागतात. त्यासाठी ना मीडियम गॅस करा आणि मीडियम गॅसवर आलटून-पलटून छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या. तर बघा ही आपली दुसरी बॅच सुद्धा तळून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत आणि इथे आपले वडे तयार झालेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. एकदम खुसखुशीत, कुरकुरीत वडे बनून तयार झालेत. तुम्हाला या पावसाळ्यामध्ये ना ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला पाहिजे, कारण बनवायला खूप सोपी आहे. कमी वेळेमध्ये झटपट वडे बनून तयार होतात आणि इथे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा, किती छान आवाज येतोय ना. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पावसाळा स्पेशल कोणती रेसिपी बघायला आवडेल ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.